लाडकी बहीण योजनेचा फटका आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला देखील बसलाय। कारण या योजनेचा निधी देखील लाडकीसाठी वळता केल्याने वर्षभरामध्ये साधारण 3000 शेतकरी कुटुंबांना अजूनही मदत मिळालेली नाहीये। आदिवासी विभाग गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेवर देखील सरकारकडून अन्याय केला जातोय असं बोललं जातं। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्र सरकारवर पुन्हा टीका केली आहे। राऊतांनी भाजपवर निधी आणि धमक्यांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा आरोप केलाय। तर मुंबईची निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असं आव्हान राऊतांनी दिलंय। वन विभागातील बदल्यांच्या मुद्द्यावरून मंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलंय। बदलीसाठी दलालामार्फत नाही, थेट माझ्याकडे यायचं असं गणेश नाईकांनी म्हटलंय। वन खात्यामध्ये बदली करण्यासाठी पैसे लागत नाहीत, बाकीच्या ठिकाणचं माहित नाही असंही ते म्हणाले। मुंबईमध्ये लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे। राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी वॉटर मेट्रो प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे। डिसेंबर 2026 पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रारंभी 8 मार्गांवर जलवाहतूक सेवा राबवली जाणार आहे। पंजाबहून रोजगारासाठी मुंबईमध्ये आलेल्या एका तरुणाला वांद्रे ते अंधेरी हा रिक्षा प्रवास तब्बल 90,000 रुपयांना पडला। तर अमूल्य शर्मा हा तरुण रिक्षामध्ये चष्मा विसरला होता। चष्मा लावल्याशिवाय त्याला अंधुक दिसतं आणि त्यामुळे त्याने मोबाईल चालकाच्या हाती देत ऑनलाईन पेमेंटद्वारे व्यवहार करण्यास सांगितलं आणि तेव्हा चालकाने 1,500 रुपयांऐवजी तब्बल 90,000 आपल्या खात्यावर वळते केलं।